आणि हा व्हिडिओ मी कशासाठी काढले की बाबा खरंच काही काही सेलर असतात की ते देतानाच प्रोडक्ट्स चुकीचे देतात आणि परत म्हणतात कस्टमर आम्हाला चुकीचे प्रोडक्ट्स रिटर्न करतो किंवा चेंज करून देतो किंवा चांगले प्रोडक्ट्स काढून घेतात आणि त्यांना आपण रिटर्न करताना खराब प्रोडक्ट्स देतो. बरोबर. आता वाजले आहेत रात्रीचे 9 आणि आपल्याला जे मिशोचं पार्सल मिळाले ना, सगळ्यात मोठा फ्रॉड मी तुम्हाला सांगते. मी 400 रुपयाच्या ज्या बांगड्या ऑर्डर केल्या ना, त्याच्या बदल्यात आपल्याला काय भेटले ना, मी ते तुम्हाला दाखवणार आहे आता. आणि व्हिडिओ पूर्ण बघा, ह्याच्यातून तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे मी. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ह्याच्यावर असणारा स्कॅनर. कोणताही QR कोड किंवा स्कॅनर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून स्कॅन करू नका, कारण की जेव्हा हा स्कॅनर तुम्ही स्कॅन कराल तेव्हा सगळ्यात मोठा फ्रॉड हा सगळ्यात आधी तुमच्याबरोबर होणार आहे. ते कसं, तर जेव्हा तुम्ही QR कोड स्कॅन करता तेव्हा तुमच्या बँक डिटेल्स आणि बँक अकाउंट हॅक होण्याची शक्यता आहे. हा QR कोड जो तुम्ही बघत आहात हा पर्सनली सेलर चिटकवत नसून हा QR कोड कोणी दुसरा व्यक्तीसुद्धा चिटकू शकतो आणि अशा बऱ्याच व्हिडिओ यूट्यूबवर आहेत. तर तुम्ही बघू शकता आपल्याला त्यांनी पार्सल काय दिले, आपण कोणतं पार्सल मागवलं होतं ते तुम्हाला इथं दिसत असेल. मी फोटो लावणार आहे त्याचा. आणि पहिली गोष्ट पार्सलमधल्या मिशोच्या सगळ्यात आधी तर त्यांनी कागदच घेऊन दिल्यात आणि मी छानशा बांगड्या ऑर्डर केल्या होत्या डिझायनर फॅन्सी. आणि पार्सल यायला पण खूप लेट झालेला आहे आणि तो तुम्ही बघू शकता. पॅकिंग बघा किती भारी आहे मिशोची. नाही ह्याला मिशोचं रॅपर आहे, वरतून कागद आहे. नेहमीप्रमाणे जसं आपण ऑर्डर देतो तसं ह्याला काहीच नाही आहे. तुम्ही बघू शकता ह्याला मिशोचा रॅपर नाही आहे. ह्याचा मिशोचा रॅपर कुठे आहे ह्याचा, हे डायरेक्ट आतमध्ये ह्यांची मिशोची हे आहे रॅपरची चिठ्ठी. आणि ह्याच्यावरचं स्कॅनर अजिबात स्कॅन करू नका. सेट ना मिशोची इथे लावायला पाहिजे होती आणि ह्याला वरतून मिशोचं पिशवी टाकायला पाहिजे. तुम्ही बघू शकता आता हे सगळं आतमध्ये टाकलेलं सामान. म्हणजे सगळे सेलर तसेच असतात तसं नाही आहे, पण काही काही सेलर असतात तसे चुकीचे रॉंग आपल्याला प्रोडक्ट्स देतात पैसे घेऊन सुद्धा. आणि ह्या बांगड्या आहेत, पण ह्या बांगड्या होत्या म्हणजे ही डिझाईन नव्हतीच बांगड्यांची त्याच्यात, तरी ह्या बांगड्या दिल्यात आपल्याला. आणि तुम्ही बघू शकता बांगड्या कशा आहेत. अजिबात फोन हलवू नको. तर ह्या बांगड्या फक्त 4च आहे, फक्त 4च बांगड्या ह्या तुम्ही बघू शकता. तर हे मिशोचे सेलर काय म्हणतात की जे कस्टमर आहेत ते चुकीचं आम्हाला रिसिव्ह द्या. आम्ही ना म्हणजे त्यांचं म्हणणं असं असतं की ते प्रोडक्ट्स बरोबर देतात आणि कस्टमर त्यांना देताना प्रोडक्ट्स बदली करून देतात किंवा रॉंग प्रोडक्ट्स देतात आणि म्हणतात प्रोडक्ट्स चांगलंच नाही आहे किंवा रिटर्न करताना म्हणजे त्यांचं म्हणणं असतं की आपण त्यांना चुकीचं प्रोडक्ट्स देतो. आता तुम्ही बघू शकता मिशोचं म्हणजे जे काही सेलर आहेत काही त्यांची कामं तुम्ही बघा. आता मी बांगड्यांचा सेट मागवला होता, त्यांनी काय दिले, हा डब्बा दिला आहे फक्त एवढा मोठा. आता ह्या डब्यात काय आपण जेवायचं आहे का. आणि क्वालिटी बघा बांगड्यांची, म्हणजे ह्याच्यातल्या काही बांगड्या चांगल्या आहेत पण काही बांगड्याने इतक्या डॅमेज आहे ना, बघू शकता तुम्ही. आता हे लगेच रिटर्न करणार आहे मी, ह्याचे फोटो वगैरे घेणार आहे. आणि हा व्हिडिओ मी कशासाठी काढले की बाबा खरंच काही काही सेलर असतात की ते देतानाच प्रोडक्ट्स चुकीचे देतात आणि परत म्हणतात कस्टमर आम्हाला चुकीचे प्रोडक्ट्स रिटर्न करतो किंवा चेंज करून देतो किंवा चांगले प्रोडक्ट्स काढून घेतात आणि त्यांना आपण रिटर्न करताना खराब प्रोडक्ट्स देतो. बरोबर, असं त्यांचं म्हणणं असतं. आता तर ह्या त्यांच्या रॉंग प्रोडक्ट्सचं आपण काय करायचं, त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना दाखवण्यासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे. आणि यूट्यूबवर जे कोणी मिशोचे सेलर असतील ना त्यांनी माझा व्हिडिओ नक्की बघा, कारण की ते म्हणतात ना की कस्टमर सगळे आम्हाला रॉंग प्रोडक्ट्स देतात, रिटर्न करतात, मग आमच्या सेलरचं नुकसान होतं. तर जे कोणी मिशोवर सेलर आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा की तुम्ही कशा प्रकारे आम्हाला जे तुमचे कस्टमर आहेत त्यांची कशी फसवणूक करता तुम्ही.
तर आता आम्ही हे रिटर्नच करणार ना, आम्ही थोडंसं हे आमच्यापाशी ठेवणार आहे. तर हे सगळं जे मिशोचे ॲफिलेट लिंकचे काम करतात किंवा जेच मिशोचे कस्टमर आहेत त्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. कारण की तुम्हाला जर रॉंग प्रोडक्ट्स आलं तर त्याचेसुद्धा व्हिडिओ करत जावा, फक्त रिव्ह्यू देत नका जाऊ, त्याचेसुद्धा प्रोडक्ट्स करत जावा. कारण की जे मिशोचे सेलर आहेत ना त्यांना पण कळलं पाहिजे की ते कशा प्रकारे काम करतात आणि योग्य तो प्रोडक्ट्स त्यांनी कस्टमरला द्यायला पाहिजे. तर बघा अशा प्रकारचे आहेत मिशोची फ्रॉड कामं. तर तुमच्याबरोबर पण असं अनुभव आला आहे का तुम्हाला मिशोचा? मग तुम्ही ते प्रोडक्ट्स रिटर्न करताना तुम्हाला काय प्रॉब्लेम येत असेल ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चला, असे जर तुम्हाला फ्रॉड प्रोडक्ट्स आले मिशोकडून किंवा चुकीचं एखादं प्रोडक्ट्स आलं तर त्याचे व्हिडिओ नक्की करा, त्या जेणेकरून जे कोणी सेलर आहे ना त्यांना पण त्यांची चूक कळली पाहिजे, बरोबर. आणि रॉंग प्रोडक्ट्स अजिबात तुम्ही स्वतःजवळ ठेवू नका, कारण की आपण त्यासाठी पैसे दिलेले असतात. तर चला, हे आपण रिटर्न करणारच आहोत. तर मी चांगल्यासुद्धा प्रोडक्टचा रिव्ह्यू देत असते आणि चुकीच्या प्रोडक्टचा सुद्धा रिव्ह्यू मी देणारच आहे. असं नाही की चांगल्याच प्रोडक्टचा फक्त मी रिव्ह्यू देणार आहे, असं काही नाही आहे. रॉंग आहे तर रॉंग आणि बरोबर असेल तर बरोबर म्हणायची हिंमत ठेवायला लागते. चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आणि ह्या रॉंग प्रोडक्ट्सबद्दल किंवा मिशोच्या फ्रॉडबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या बॉक्सवर जो स्कॅनर देतात मिशोवाली लोक तुम्हाला किंवा त्याच्या आतमध्ये कोणतीही चिठ्ठी असेल त्याच्यावर स्कॅनर देत असेल, तो स्कॅनर अजिबात स्कॅन करू नका. आत्ता सध्या मिशोचे फ्रॉड चालू आहेत आणि बरेच यूट्यूबवर सुद्धा त्याचे व्हिडिओसुद्धा आहेत, बऱ्याच लोकांनी टाकले. जो असा कलरफुल स्कॅनर असेल किंवा कोणतीही नॉर्मल चिठ्ठी असेल त्याच्यावर जो स्कॅनर असेल त्याला अजिबात रिस्पेक्ट करू नका त्या स्कॅनरची किंवा त्याला अजिबात स्कॅन करू नका. त्याने तुमचं खूप मोठं नुकसानसुद्धा होऊ शकतं, बँक डिटेल्ससुद्धा जाऊ शकतं, तुमचं बँक अकाउंट हॅकसुद्धा होऊ शकतं. अशाच मिशोच्या चांगल्या आणि वाईट रिव्ह्यूसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.